आज अहमदपूर शहरातील संस्कृती मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची कार्यकर्ता संघटन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे तसेच महिला जिल्हाध्यक्ष व विविध मोर्चा व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले की या देशातील तरुणांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा उभारून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, मात्र आता या देशावर अशी वेळ आली आहे की या देशातील तरुणांनी देशातील स्वातंत्र्य टिकवून लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लढा उभारला पाहिजे। युवकाचे कोण अध्यक्ष आहेत? आता प्रत्येक गावात तुमची शाखा झाली पाहिजे। मी मुंबईलाच आहे, प्रशांतराव तुमच्या संघटनेतून मुक्त करा त्यांना। मी मुंबईला मी इकडं मी तिकडं, आता काही नाही। 6 महिन्यासाठी तुम्हाला आता इकडं लोकात राहावं लागणार आहे, लोकात कामं करावं लागणार आहे। इथं जे कोणी आता अध्यक्ष होणार आहेत त्या अध्यक्षाला सुद्धा विनंती आहे, बूथ कमिट्यात आपल्या झाल्या पाहिजेत, पण प्रत्येक गावात जेवढ्या तालुक्यावरती आपल्या या ठिकाणी आघाड्या आहेत त्या सगळ्या आघाड्या आपल्या गावात झाल्या पाहिजेत। महिलांना सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगलं काही तालुक्याची एक महिला आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारे सोमेश्वरराव किंवा ताई तुमचे संबंध आहेत। आता आम्हाला कोणीतरी पदाधिकारी म्हणून मिळवण्यासाठी पद आम्ही देणार 4 दिवस मागे ठेवू, पण पदाधिकारी ज्या दिवशी गळ्यात पवार साहेबांची घडी अडकली त्या दिवशीपासून त्यांचा घंटा वाजलाच पाहिजे, खन 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 खन। आता हे बंद पडलेली घडी निघून मिळणार नाही। दुसऱ्याच्या आतापर्यंतच्या घड्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, आता पवार साहेबांची घडी म्हणजे चालणारी घडी आहे, त्यांची 10 वाजून 10 मिनिटाला आणखीन तिथंच त्या ठिकाणी राहणारी घडी होती, आता आपण चालू केलेली आहे आणि म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे। आपण सर्वजण या ठिकाणी जिल्ह्यातले नेते आलात। आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अहमदपूरच्या वतीने संघटन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी प्रदेश कार्यकारिणी बरोबरच जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली इतर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व नवनियोजित पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात आपल्या सोबत आहेत माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेब, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार। सर, काय सांगतील आजच्या निवडीबद्दल? आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक तालुक्याची बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ बसवराज पाटील सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये तालुका राष्ट्रवादी, युवा राष्ट्रवादी, महिला राष्ट्रवादी या सर्वांच्या निवडी या ठिकाणी करण्यात आल्या आणि येत्या काही दिवसामध्ये संघटनात्मक सर्व पदाधिकारी बूथ लेवल पर्यंत या ठिकाणी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं कार्य प्रत्येकांच्या परत पोहोचण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचा या ठिकाणी संकल्प केला। त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे पण सुद्धा उपलब्ध आहेत। सर, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर, काय सांगता येईल या कार्यकारिणीच्या बाबतीत झालेल्या बैठकीबद्दल? मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जे जिल्ह्याची अगोदर एक मीटिंग घेतली आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची। आता तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, जिल्ह्याची कार्यकारिणी ही निवडायची आहे। तर त्यासाठी लातूर शहरात बसून न निवडता आम्ही लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यामध्ये जाणार आहोत। त्या जिल्हा दौऱ्याची सुरुवात आज आम्ही केली। पहिल्यांदा चाकूरला बैठक आम्ही घेतली मोठी, त्यानंतर बैठकीचं स्वरूप आमचं सभेत व्हायला लागलं, तुम्ही बघितलं, आणि दुसरी बैठक आज आमची अहमदपूरमध्ये झाली। इथं आता इथले नेते आमचे विनायकराव पाटील साहेब असल्यामुळे सर्व संमतीनं त्यांनी पदाधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत, ती आपण जाहीर केलेले आहेत आणि स्वतः मी अहमदपूरला स्वतः इथं बघणार असल्यामुळे आमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा हा मतदारसंघ आहे। आपण बोलता म्हणाल की उदगीर आणि अहमदपूरवर आपलं विशेष लक्ष राहणार आहे, याचं काय कारण सांगता येईल? कारण उदगीर आणि अहमदपूर हे 2 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत आणि आता तिथले 2 रनिंग आमदार राष्ट्रवादीचेच होते, तुम्हालाही माहिती, आणि त्या दोन्ही जागा परत आम्ही आमच्या निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे। तर या होत्या जिल्हाध्यक्ष यांच्या प्रतिक्रिया। अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा ATN मराठीसाठी गणेश मुंडेसह मी भीमराव कांबळे, अहमदपूर, जिल्हा लातूर।